गुड मॉर्निंग नर्मदावासी। सकाळचे वाजले 6:15। आपण निघालोय भावसार धर्मशाळेत होतो रात्री। अंजड गाव इथे आज बडवानी 25 किलोमीटर आहे। त्याच्या पुढे बघू कुठे जायचं। नर्मदे अंजड गावाच्या सोनार गल्लीतून चाललोय असं वाटतंय। सगळे सोन्याचे दुकान आहे। मागे तर अजून मोठे मोठे होते। डायमंड ज्वेलर्स, लक्ष्मीनारायण धनगर, यादव ज्वेलर्स, सोनी गोपालजी मूलचंदजी, पूर्ण लाईट 25-30 दुकान आहे। बहुतेक सोन्याच्या खरेदीसाठी सगळ्यात मेन गाव हेच आहे इथले नर्मदे। सकाळी 6 वाजता नाश्ता भेटला आपल्याला। पोहे शेव देवश्री हॉटेल म्हणून आहे। अंजड गावातच बाहेर निघाला चला। 5 मिनिटापूर्वी पोहे खाल्ले। 100 मीटर येऊन लगेच राधू गोकुल हॉटेल अंजड यांच्याकडून परत बालभोग नर्मदे। टाईपची बोर्ड आहे ना, भरपूर ठिकाणी पाहायला भेटते। कारण तिकडे सरदार सरोवर झाल्यानंतर भरपूर गावच्या गाव पाण्याच्या डुबा क्षेत्र म्हणतात त्याला, त्यात आले म्हणून परिक्रमेचा मार्ग पण बदललेला आहे इकडे। हे भंगा वाटते कंटिन्यू। मग त्या गावाच्या गाव इकडं बाहेर हायवेला वसवलेले आहेत। आता इथे धनोरा गाव वसवलेलं होतं नर्मदे। आता आपण बोरला त्या गावात पोहोचलो। ते मंदिर आहे गणपती आराम करतात। श्री गणेश चौक बोरला हळदीची शेती। आता पुढचं गाव आहे ट्रीट बोरला हॉटेल आहे। बोर्ड होता। वातावरण सुंदर आहे, हवा पण आहे आणि ऊन पण कमी आहे। नर्मदे निकल सुता धाम नर्मदा पुटी साधारणजी महाराज इथं बडवानी। 11 वाजता पोहोचलोय भोजन प्रसादीच्या टायमाला। दुपारची भोजन प्रसादी आहे। नेतल सेवा आश्रम काहीतरी बरवाणीमध्ये एंट्री केलं गेलं। गरम गरम फुलके, गुजरात जवळ आल्यावर फुलके खायला भेटतात। चला भेटू, तुम्ही भेटा नर्मदे। आपण मेतल सोता या धाममध्ये आश्रमात आहे बरवानीचे। तर इथे आपल्याला भेटले आहेत हे बघा, तुम्हाला दाखवतो तेच माहिती देते। संगमनेर शिर्डी ते ओंकारेश्वर परिक्रमा सायकल यात्रा। बाबाजी काय नाव आपलं? सोपान गोविंद चोळके, राहणार भुलेवाडी, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। तुम्ही संगमनेर पासून इथपर्यंत पूर्ण चालवत आणि परिक्रमा पूर्ण सायकलवर करता? पूर्ण करायची माहीतून मी सांगितलंय मी मला परिक्रमा करूनच घरी परत सायकलवर जायचं। अरे वा, खूप छान। या प्रकारे त्यांनी सायकल बनवलेली आहे। पुढे खाली त्यांचा मोबाईल नंबर पण आहे। हा मोबाईल नंबर आहे, काळजी द्या परमेश्वर।
तुमच्या प्रवासाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही पायी परिक्रमा करतोय, त्यात तुमचाही व्हिडिओ येऊन जाईल आमच्या चॅनलवर. पायी प्रवास करता करता अजून एक तीर्थस्थळ लागलं माझ्यासाठी. जे तीर्थस्थळ आहे हे मिस यू हिमालयन. हॅलो, आता वाजले दुपारचे 1 वाजला, जवळपास 12:30 1 वाजला. बडवानी शहरात आलोय. हे बरवाणी शहरात आलोय. खूप गजबज गजबज गजबज. मुलींची शाळा वगैरे सुटली. इथे कुठेतरी कन्या विद्यालय असेल पाठीमागे. कन्या भोजन घ्यायला भारी ठिकाणी होतो. हे साहेब कुठून तरी आले किटली घेऊन. समोर आहे वाटतं चहाचा गाडा वगैरे. चहा पाजायला रस्त्याच्या पलीकडून इकडे आले. सिद्धेश्वर मंदिर आश्रमातून दिसणारा सुंदर सनसेट. आता वाजले 5. इथे सिद्धेश्वर मंदिरात आपण जवळजवळ 3:15 येऊन गेलो होतो. त्यानंतर हे कपडे वगैरे धुतले सगळे आणि आंघोळ केली. खूप गरम होत होतं आज. मी जवळजवळ 6-1 बादल्या पाणी, थंड पाणी अंगावर घेऊन बसलो होतो. मच्छर पण खूप चावत होते. मग फक्त पाणी टाकायचं बसून राहायचं, पाणी टाकायचं बसून राहायचं. आता इथून आपला शूलपाणीचा प्रवास चालू होणार. सातपुडाच्या पर्वतरांगा इथून दिसायला सुरुवात झाली आहे. याच्या समोर आहेत या ज्या दिसत आहेत त्या बिल्डिंगच्या पलीकडे त्या सातपुडा शूलपाणीची झाडी. आपल्याला तिथं जायचं. शूलपाणीच्या झाडीत, शूलपाणीच्या झाडीला मैयाचं हृदयाची जागा असं म्हणतात, म्हणून आपल्याला जायचं. नर्मदे हर. तर इथे आपल्या बरोबर जे होते विजय कोठुळे म्हणून वाडीवाऱ्याचे आहेत, त्यांना एक अनुभव आलेला आहे आश्रम म्हणजे नर्मदा परिक्रमेबद्दल. त्याबद्दल ते 2 शब्द बोलतील, ऐका. आणि इकडचे लोक म्हणजे लय मायाळू आणि माझी चप्पल तुटल्यामुळं मला अनुभव आला आहे की त्यांनी आपल्याला 3 किलोमीटर गाडीवर येऊन आणि मला चप्पल घ्यायला नेलं. तर मी तिथं पैसे द्यायला लागलो. तर त्यांनी पैसेसुद्धा घेतले नाही. मेडिकलमध्ये गेलो, काही दवाई घ्यायच्या होत्या, त्याचेसुद्धा पैसे घेतले नाही आणि त्यांनी वापस जिथं होतं तिथं आणून सोडलं. म्हणजे असे मायाळू लोक, मैयाची कृपा आहे त्यांच्यावर, आमच्यावर मैयाची कृपा आहे. हे लोक चांगले लोक आहे आणि कोणी बी जरी आलं तर कधी त्यांना अडचण येणार नाही. नर्मदे नर्मदे. सिद्धेश्वर आश्रम मंदिर जे आहे तिथे आपल्याला भरपूर प्रकारची माहिती मिळते. शूलपाणीतून कसं जायचं आहे काय. त्यात म्हटलं तर हा एक मॅप दिलेला आहे. या मॅपनुसार इथे सिद्धेश्वर मंदिर आहे आणि अंजर रोड जिथून आपण आलो. तर ज्यांना सोपा मार्ग पाहिजे ते 52 गजा, पाटी, बोराटा, आंबडा पाडवा, भील चौकी, प्रकाश असे जातात. आपण जो मार्ग निवडला आहे तो असा आहे: आई माता मंदिर, पिछोडी, भावती, मोरकट्टा, बोरखेडी, कुली,
खोलीहून आपण जाणार लखनगिरी महाराजांच्या आश्रमाला, मग केरसनी, सेमलेट, भादल, गुडवाली, मग खापरमा लागतो. आपण हा रूट घेणार आहे मैयाच्या किनारून. कसं आहे, भारी ना. मध्ये और 8 किलोमीटर पे आपको वो आसान मिलेगा. ये चले यहाँ से 8 किलोमीटर, ये 8 किलोमीटर, ये 8 किलोमीटर और ये 5 किलोमीटर. ठीक है. आपका नाम सर जी? मेरा नाम संतोष जोशी है. मैं यहाँ पे सेवादार हूँ. सेवा करते हैं हम लोग, निःशुल्क सेवाएं देते हैं. ऐसे हम लोग 20-25 लोग हैं जो सब सेवा देते हैं. कोई व्यवसायी है, कोई नौकरी में है. मैं यहाँ पे वर्तमान MLA का निजी सहायक हूँ. मैं समय निकाल के आप लोगों के आगमन की एंट्री करता हूँ और उसके बाद फिर अपनी सेवा दे के वापस चले जाता हूँ. इथे असं लिहिलेलं आहे, इस जलधारा को पार ना करें, कृपया मंदिर को परिक्रमा ना करें. काय मला समजलं नाही नेमकं काय विषय. हे सिद्धेश्वर मंदिर जिथे आपण आज थांबलेलो आहे, सिद्धेश्वर नर्मदा सेवा संस्थान. इथं सिद्धेश्वर मंदिर आहे. नर्मदा देवीच्या पण तिथे मूर्ती आहे. इथे पण एक शिवपिंड आहे. श्रीराम मंदिर आहे. एवढी टाका. अजून काहीच नाही आलंय. एक गोष्ट आवर्जून सांगू शकतो का हे जे सगळे सेवा करणारे लोक आहेत हे सगळे RSS ला जोडलेले शाखेचे लोक इथे आपल्याला सेवा देतात. सर्व शाखेचे लोक आहेत. त्यामध्ये जय RS. भोजन प्रसादी या प्रकारे आपली मीठ, मिष्टान म्हणजे रामरस, भात राम, रोटी राम, बटाटा राम, दाल राम. त्यामध्ये